आज चालू आम्ही केसलापूरला. ते मंदिर तुम्हाला पुरं दाखवणार आहोत मी आज. इथं नागोला पंचमीच्या रोज इथं जत्रा भरली होती, तेव्हा लय भीड होती, तर मी बराबर ब्लॉग काढू शकलो नाही. तर आज आम्ही चालू, तर आज भीड राहू शकणार काय नाही. आज फ्री मस्त एकदम ब्लॉग काढू शकता, पुरं दाखवू शकता तुम्हाला. तर तुम्हाला जराच वेळामध्ये मंदिरचा एंट्री गेट दिसाल, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. हे आहे एंट्री गेट. नागोबा देवालय म्हणून लेवून आहे, स्वागत बी करत आहे आपलं. तर हे आहे एंट्री गेट आणि बाहेरून मंदिराचा नजारा. तर आपण अंदर बघलेला हे एक पिपळाचं झाड आहे. ते इथं पिसामध्ये नारळ बांधून आहेत. तर इथं बांधल्यानं इच्छा पुरी होत आहे म्हणून असं मान्य आहे. तर हे आहे स्तंभम, त्याला गरुडा स्तंभ म्हणून म्हणतात. हे बघा किती मस्त मूर्ती आहे, डिझाईन काढून किती मस्त आहे. दोन नंदी बैलाचं आणि हे स्तंभम बघलं तर असं आहे. तर मधामध्ये हे पुरी हिस्ट्री आहे या मंदिराच्या बाऱ्यामध्ये. तर कसं कसं झालं, काय काय झालं ते पुरी हिस्ट्री आहे. तर आपण दर्शन घेऊ. तर मंदिर किती भारी म्हणलं तर लय मस्त आहे एकदम. तिकडे बघलं तर बघा किती मस्त खंबे आहेत. हे खंब्यावर हर एका खंब्यावर भारी भारी डिझाईन आहेत. त्याची संस्कृती, त्याची प्रकृती सगळं या खंब्यावर त्यानं दाखवलेलं आहे. तर येथे आहे नागोबाचं मंदिर. तर मधामध्ये बघा, हे बघा गेट टाकायचं किती मस्त. दोन नागोबा 7 फड्यामध्ये आहे. तर आपण घंटी वाजून दर्शन घेऊ. तुम्ही बी दर्शन घेऊन घ्या. तर मधामध्ये तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा मधात या मंदिरात असं नागोबाची मूर्ती आहे. तर या घोट्यावर हर एका याच्यावर किती मस्त डिझाईन म्हणलं तर लय भारी डिझाईन आहे एकदम. तर ही पुरा गोटा आंध्रामधून आणलेला आहे, श्रीकाकुलम म्हणून. तर तिकडून आणून डिझाईन बनवलेली आहेत. तर बघू शकता तुम्ही हर एका स्तंभांवर त्याची संस्कृती, त्याची हे एक गोंड समाजाचं गोंडवाना म्हणून हे एक गोंड समाजाचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये मिश्रम आणावा आहे, त्यानंच 6 करोडाला हे मंदिर बांधलेलं आहे. तर बघू शकता त्याची संस्कृती आता उमटून दिसत आहे. तर इकडे एक मंदिर आहे, त्यालाच लागून जरासे जवळ. तर याच्यामध्ये आपण दर्शन घेऊ. तर याच्यामध्ये तुम्हाला झूम करून दाखवतो मधामध्ये या. तर हे झूम करून दाखवतो. तर हे आहे नागदेव्या 7. ते तर अपोजिटला नागोबाचं मंदिर हे. इकडं अजून थोडं अलकल्ल्या साईडला आहे, हे अलकल्ल्या साईडला आहे नागोबाची मूर्ती. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर, किती मस्त आहे. तर दर्शन घेऊन घ्या. तर खूप मस्त आहे. तर तुम्ही दर्शन घेतला तर मी बी दर्शन घेऊन घेतो. तर हे मंदिर मागून असं दिसते. 2 मंदिरं दिसायला जवळजवळ मागून. एका याच्यामध्ये नागोबाचा मूर्ती आहे, एका याच्यामध्ये नागोबा देवी आहे. तसाच ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर मंदिर लय सुंदर बांधलेलं आहे. अजून एक हिस्ट्री आहे की तेलंगणा राष्ट्रामध्ये 2ऱ्या स्थानमध्ये इथं जत्रा भरते. पहिल्या स्थानमध्ये समाकसारका भरते, तर 2ऱ्या स्थानावर केसलापूर जत्रा भरते. जत्रा इतकी भारी, इतकी मस्त भरते. तर खूप भीड राहते. दर्शनाला सुद्धा टाईम भेटणार तुम्हाला. मधातला यावं मला तर बारीला लागावं लागेल. तर मंदिर बघून घ्या पुढून किती सुंदर दिसते. हे गरुडा स्तंभम बी किती मस्त दिसते या पुढं. तर मंदिर खूप मस्त आहे. तर मागं मी पंचमीला आलो तर मग दर्शन नाही झालं, त्याच्यानं मी टाईम काढून आलो. तर खूप भारी का खूप बढिया मंदिर आहे. तुम्ही बी या मंदिरला विजिट करा. इंद्रावेलीमधून हे
जवळच येईल 4-5 किलोमीटरमध्येच. तर तुम्ही बी येऊन व्हिजिट करा. या चॅनलला